पुण्याची आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पोहोचलेलो आहे. आत्ताच गाडी पार्किंग करून चाललो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. रेस नुकतीच सुरू झालेली आहे. प्रत्येक किलोमीटरमध्ये हे अशा प्रकारे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम सुरू ठेवलेले आहेत आणि आपण याला म्यूट केलंय कारण कॉपीराइट यायला नको म्हणून. या रेसमध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धक आहे. छान वाटलं खूप. या मुली तर शूज काढूनच धावत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने शर्तीचे प्रयत्न करून धावत आहेत. खूप छान अनुभव. सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी या चिमुकल्या खूप छान प्रकारे डान्स करतायत आणि गाणीही सुंदर आहेत. खरं ॲक्च्युली कॉपीराइटमुळे आपण लावू नाही शकत आहेत, पण अविस्पर नेक्शन खूप छान. या ठिकाणी सर्वांना रिफ्रेशमेंटसाठी बरेचसे पदार्थ ठेवलेले आहेत, जसं की पाणी, एनर्जी ड्रिंक, खजूर, लेमन गोळ्या आणि संत्री, या बऱ्याचशा गोष्टी आहेत, मोसंबी. कोणाला काही इमर्जन्सी लागलं तर या ठिकाणी मेडिकल व्हॅन आहे. ओरिजिनल पुणेकर. मराठी गाणं वाजलंच पाहिजे. एक नंबर. अरे कॉपीराइटमुळे नाहीतर काय धिंगाणा झाला असा धिंगाणा. आम्हाला डान्स करण्यासाठी फक्त कारणच पाहिजे, फक्त मराठी बास. फिनिश लाईनच्या अगदी जवळ आलोत आपण. हा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. एकटं नाही, जोडीने. जोडी नव्हे तर आपल्या मुलांसोबत किंवा सिनियर सिटीजन असतील त्यांना घेऊन आले ते चालेल. हे दादा रनरसाठी काही इन्स्ट्रक्शन देतात. पुढे काही सिनियर सिटीजन दिसतात, दाखवतो थांबा. अस्सल पुणेकर. फक्त 400 मीटर झाले. चला कमॉन. आता 300, फक्त 300 मीटर, फक्त 200 मीटर. फिनिश लाईनच्या अगदी जवळ. हे दादा छान क्षण कॅप्चर करतात. फिनिश लाईनच्या अगदी क्लोज. काही क्षण खूप छान वाटतंय. वाव, मस्त. चला चला चला, फिनिश झालं. फिनिश थोडंच राहिले. अगदी काही क्षण आहे का समोर दिसते फिनिश लाईन. कमॉन कमॉन. येस येस ये. सो फ्रेंड्स, फायनली आपण पूर्ण केली रेस. खूप आनंद होतो. तर
आत्ताच रेस फिनिश झाले तर आपण चाललो आहे आतमध्ये मेन ग्राउंडवरती, ज्या ठिकाणी काही प्रोग्राम्स वगैरे चालू आहेत आणि आपल्या मेडल्सही कलेक्ट करायचे आहेत आपल्याला. ग्राउंडवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खूप सारे टेंट्स आहेत. आपण माहिती घेऊया त्याची जाऊन थोड्या वेळातच. तोपर्यंत चला आपलं मेडल कलेक्ट करूया. चला तर मेडल कलेक्ट झालेलं आहे, खूप छान. आता इथे फूड झोन पण आहे, ज्या ठिकाणी सर्व स्पर्धकांच्या रिफ्रेशमेंटसाठी सोय केलेली आहे. चला तर फूड कलेक्ट करूया. तर आपण आपलं फूड कलेक्ट केलेलं आहे आणि आपल्याप्रमाणेच तुम्ही पाहू शकता इकडे पाठीमागे सर्वजण शिस्तीमध्ये रांगेत उभे राहिलेले आहेत आपापले फूड कलेक्ट करण्यासाठी. एक छान गोष्ट आहे. बघूयात आपल्या फूडमध्ये काय काय आहे. दाल खिचडी, केळे, पाण्याची बॉटल आणि राजगिरा लाडू. इथे एक छान गोष्ट दिसली. प्रत्येकजण आपापलं फूड घेऊन खाली बसलेत जमिनीवरती आणि त्याचा आनंद घेतात आहेत. त्याचप्रमाणे गाणं चालू आहे, बरं कॉपीराईटमुळे असं नाही लावू शकत आहे, त्यामुळं क्षमस्व. पण खूप छान टेस्ट होती. किती क्यूट आहे. तर नाश्ता छान होता. त्यानंतर आपण आता स्टेजच्या इथं आलो आहे. या ठिकाणी आपले मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे या आलेल्या आहेत त्यांच्या मराठी मूवीचं प्रमोशन करण्यासाठी. आणि त्यांनी छान असा गाण्याच्या तालावरती छान डान्स केलेला आहे. आपल्या मराठी गाण्यावरती ते ताल नाही धरणार तर कशावर धरणार सांगा. पुढे बघा अजून मजा. फोटो सेशन नंतर लगेच व्हिडिओ 360. स्पर्धेतले काही विनर्स आहेत. तर मित्रांनो, खूप छान अनुभव होता. तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की सहभागी व्हा. आपला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब करत नाही आहे. चला, काही हरकत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.